कधी नव्हे ते राजधानी दिल्लीत अचानक हालचाली वाढली आहेत. कोणीही दिल्ली सोडून जाऊ नये असा थेट आणि कडक निरोप सर्व मंत्र्यांना देण्यात आलाय. संध्याकाळी 4ची वेळ आणि सेवा तीर्थवर लागलेली संपूर्ण देशाची नजर. नेमकं काय शिस्त आहे दिल्लीत? मध्य पूर्वेतील युद्धामुळे देशात पेट्रोल डिझेलचा मोठा तुटवडा निर्माण होणार आहे का? की मंत्रिमंडळात असा काही फेरबदल होणार आहे ज्याचा आपणही विचार केला नसेल? काय आहे नेमका विषय पाहूयात. नमस्कार, मी प्राची शिरकर. आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह. सध्या राजधानी दिल्लीत राजकीय आणि प्रशासकीय हालचालींना प्रचंड वेग आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संध्याकाळी बरोबर 4 वाजता सेवा तीर्थ इथे एक अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. विशेष बाब म्हणजे सर्व कॅबिनेट मंत्री, स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री आणि इतर राज्यमंत्र्यांना या बैठकीला हजर राहण्याचे कडक आदेश देण्यात आले. एवढंच नाही तर कोणीही दिल्ली सोडून जाऊ नये असं बजावण्यातही आलंय. यावरूनच या बैठकीचं गांभीर्य लक्षात येतं. पण अचानक ही बैठक का? यामागचं पहिलं आणि सर्वात मोठं कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे इंधन आणि गॅस संकट. तुम्हाला माहितच असेल की पश्चिम आशियामध्ये सध्या युद्धाची आणि संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा थेट फटका भारताच्या इंधन पुरवठ्याला बसण्याची शक्यता आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून सरकारनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे पंतप्रधान मोदींनी आधीच जनतेला वर्क फ्रॉम होम आणि विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस घेण्याचं आवाहन केलं आहे. एवढंच नाही तर स्वतः पंतप्रधानांनी आपल्या ताफ्यातील गाड्यांची संख्याही कमी केलेली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे देशात अस्वस्थता असतानाच संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या नेतृत्वाखाली एक उच्चाधिकारी गटही स्थापन करण्यात आला. परदेश दौऱ्यावरून परतलेले पंतप्रधान आज या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. आता या बैठकीचा दुसरा आणि तितकाच महत्त्वाचा राजकीय अँगल पाहूया. या वर्षातील ही पहिलीच मोठी मंत्रिमंडळ बैठक आहे. त्यामुळे या बैठकीत केवळ इंधन संकटावरच नाही तर बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कॅबिनेटमध्ये फेरबदल होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. जरी भाजपकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी मंत्र्यांना दिल्लीत थांबण्याचे दिलेले आदेश या शक्यतेला अधिक बळ देत आहेत. थोडक्यात सांगायचं तर आज 4 वाजेची ही बैठक देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि राजकारणासाठी खूप मोठी आणि निर्णायक ठरू शकते. यातून कोणती मोठी घोषणा होते याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. तुम्हाला काय वाटतं? मला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.